नमस्कार, मी स्वप्नील. तुम्ही पाहताय सिद्धांत प्राईम. आता आपण आलो शेवळवाडी या ठिकाणी. आपल्या समवेत दादाभाऊ थोरात हे आहेत. भारतीय जनता पार्टीकडून त्यांना उमेदवारी मिळालेली आहे. त्यांनी आज दिवसभरात कोणत्या ठिकाणी प्रचार केला आणि नागरिकांच्या कोणकोणत्या समस्या जाणून घेतल्या आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. दादाभाऊ शेठ, तुमचा प्रथम परिचय द्या. नमस्कार, माझं नाव दादाभाऊ शेठ सभाजी थोरात, पंचायत समिती गण पिंपळगाव तर्फे माळोंगे या गणामध्ये मी भाजप पक्षाकडून उभा आहे. आज कोणकोणत्या ठिकाणी तुम्ही प्रचार केला, नागरिकांचा कसा प्रतिसाद लाभला तुम्हाला? नागरिकांचा प्रतिसाद जर सांगायचं झालं ना का नादखोळाच काम आहे. प्रतिसाद म्हणजे अगदी तुफान, हा भरपूर नादखोळा, म्हणजे लोकांना उत्साह वाढलेला आहे. आणि किमान 5 ते 6 दिवसामध्ये 1000 ते 1500 लोकांचा भाजपमध्ये प्रवेश होणार आहे. आलं का लक्षात? प्रतिसाद आहे, उदंड आहे आणि गावागावामध्ये प्रतिसाद आहे. प्रत्येक गावामध्ये चांगला प्रतिसाद आहे. आणि लोकांना अपेक्षित आहे की आपलं सीट 100% विन होईल. आता या ठिकाणी तुम्ही फिरताय, नागरिकांच्या समस्या तुम्हाला आता काही ठिकाणी रस्त्याची समस्या आहे, पाण्याची समस्या आहे, परंतु काही ठिकाणी बोललं जाते विकास झालाय. नक्की विकास झालाय का समस्या बाकीच्या? विकास झालाय, आता ज्यांचा व्हायचा त्यांचाच झालाय. सर्वसामान्यांचा विकास झालेला नाही. आता मला सांगा, तुम्ही शेतकरी, तुम्ही शेतात कष्ट करता, शेतात पीक काढता, पीक काढल्यानंतर त्याच्यातून 2 रुपये मिळाले. तुम्ही गाया पाळल्या, गायाचं दूध काढलं, कष्ट केलं, ते दूध डेअरीला घातलं, त्याच्यातून 2 रुपये तुम्हाला मिळालं. तुम्ही कष्ट केले, तुम्हाला 2 रुपये मिळाले. तुम्ही सायकलचे, मोटरसायकलचे समजा कार मध्ये आले. मग कष्ट तुमचं आहे, कामचं आहे, कष्ट तुमचं आहे, तुम्ही कष्ट केले, तुम्हाला त्याचे 2 रुपये मिळाले. त्याच्यात बाकीच्यांचं श्रेय घेण्याचं कारणच नाही. 100% नाही. परंतु काही ठिकाणी आता डांबरीकरण झालं, परंतु काही ठिकाणी अजून मातीचेच रोड आहे. त्याच्यावरती काय उपाययोजना झाल्या पाहिजे, तुम्हाला काय वाटतं? आता हे बघा कसं आहे, आम्ही भाजप पक्षामध्ये आता पक्षाच्या मार्फत ज्या गावात जाऊ त्या गावाच्या समस्या जाणून घेणार आणि निश्चित 100% त्या समस्या सोडवण्याचा निश्चित प्रयत्न करणार. पक्ष आम्हाला त्या पद्धतीने ताकद देणार याची 100% खात्री आम्हाला आहे. नागरिकांना भेटताय, नागरिकांच्या गाठीभेटी घेताय, तर तुम्ही नागरिकांना काय आवाहन करणार आहे? मी प्रत्येक गावागावामध्ये जातो, गणाच्या गावामध्ये प्रत्येक गावात जातो. गेल्यानंतर त्या गावच्या ज्या काही समस्या आहेत त्या जाणून घेतो. जाणून घेतल्यानंतर त्या ग्रामस्थांना मी आश्वासित केलंय आणि करतोय पण की तुमच्या समस्या निश्चित सोडवल्या जातील. आणि त्यांना विनंती करतोय, आवाहन करतोय, विनंती करतोय की तुम्ही प्रवाहाबरोबर चला. कारण भारतीय जनता पक्ष देशातला सरकार, देशामध्ये सरकार आहे, राज्यात सरकार आहे. आणि आता जिल्ह्यात, तालुक्यात, गावागावात भाजपचं बीज आणि कमळ फुललेलं आहे. महत्वाचा मुद्दा असा आहे का भारतीय जनता पक्ष आणि त्या पक्षाच्या काम करण्याची एक हातोटी अगदी आगळी वेगळी आहे. भारतीय जनता पक्षामध्ये सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्याला महत्व दिलं जातं आणि कोणाच्या गावच्या ज्या काही समस्या असतील त्या निश्चित सोडवण्यासाठी तालुका प्रमुख असतो, जिल्हा कमिटीवर काम करणारी मंडळी असतात, त्यांच्या माध्यमातून कोर कमिटी पर्यंत कामाची नोंद घेतली जाते आणि महिन्याभरात कुठलंही काम असू द्या ते मार्गी लागतं.
सर्व ग्रामस्थांना विनंती करतो, आवाहन करतो की आपण सर्वजण माझ्या पाठीमागे उभे राहा, प्रवाहाबरोबर चला आणि साथ द्या. मी कायम तुमच्या सोबत राहील. तुमची काही अडीअडचणीची कुठली कामं असतील निश्चित ती मार्गी लागतील याची 100% ग्वाही देतो. कधी अर्ध्या रात्रीला फोन करा, तुमच्या कुठल्याही कामासाठी मी कधीही हजर राहील. आणि सर्व ग्रामस्थांना मी नम्र विनंती करतो की आपण सर्वांनी कमळ चिन्ह पुढील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करावा अशी नम्र विनंती करतो. धन्यवाद. तर हे आपल्या समवेत दादाभाऊ थोरात हे आपल्या समेत होते. पाहूया आता येणाऱ्या काळात नागरिक त्यांना कसा पाठिंबा साथ देत आहे. मी स्वप्नील जाधव, सिद्धांत प्राईम, आंबेगाव.